छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू जनसंघर्ष समितीचे 9 दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शिष्टाईनंतर मागे घेण्यात आले। आमदार क्षीरसागर यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उपोषणकर्त्यांशी संवाद साधून मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं। मशिदीवरून अनाधिकृत भोंगे काढणे, मदरशामध्ये बाहेरून येणाऱ्या अल्पवयीन मुलांवर बंदी, रोहिंग्या घुसखोरांना हाकलणे, गोहत्या प्रतिबंध, लव जिहाद विरोधी कठोर कायदा, समान नागरी कायदा, हलाल सर्टिफिकेट बंद करणे, सावकारांना भारतरत्न अशी प्रमुख मागणी होती। यावेळी गजानन तोडकर, उदय भोसले, आनंदराव पवळ, अभिजित पाटील आदी उपस्थित होते। शासनाच्या आश्वासनामुळे उपोषणकर्त्यांनी आंदोलन थांबवले। गेली 10 दिवस हिंदू धर्म संघटनेच्या वतीनं ज्येष्ठ हिंदू समाजाचे कार्यकर्ते जे गेल्या काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये समाजकंटकांकडून अतिरेक्यांच्याकडून हिंदू धर्मावर घाला घातला जातोय, या विरोधात विविध मागण्यासाठी शिवाजी चौकामध्ये उपोषणाला बसले होते। त्यामध्ये भोंगे हा विषय आहे, गोहत्या विषय आहे, त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदू देवतांची विटंबना आहे, थोर पुरुषांचा अवमान आहे, यासह 31 मागण्या घेऊन हे कार्यकर्ते गेले 10वा दिवस आज आमरण उपोषण करतायत। याची सरकारनं तातडीने दखल घेतलेली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी आता सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि या सर्व गोष्टी समजून घेतल्या आणि लवकरच या पद्धतीचे कायदे या महाराष्ट्रात आणू आणि अशा पद्धतीने हिंदूंवर कुठलाही अन्याय खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका या ठिकाणी घेतली आणि उपोषणकर्त्यांना त्यांनी फोनवरून आवाहन केलं की सरकार आपल्या सोबत आहे, आपण आपलं उपोषण मागे घ्यावं आणि उपोषणकर्त्यांनी ते मान्य देखील केलं। याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि निश्चितपणे सरकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सोबत पूर्वी देखील होतं, आजही आहे आणि उद्याही राहील अशी ग्वाही देतो। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।